दिवा शहरासह खार्डी, शिळफाटा, महापे, MIDC आणि कोपरखैरणे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता दिवा, खार्डी, शिळफाटा, महापे, MIDC, कोपरखैरणे या मार्गावर मेट्रो कॉरिडॉर विकसित करण्याची मागणी नगरसेविका अर्चना निलेश पाटील आणि नगरसेवक बाबाजी पाटील यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली। मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले। या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यास दिवा, खार्डी, शिळफाटा परिसरातील लाखो नागरिकांना नवी मुंबईशी जलद आणि थेट कनेक्टिव्हिटी मिळण्यास मोठी मदत होणार आहे। भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता या प्रकल्पाचा तांत्रिक आणि व्यवहार्यता अभ्यास करण्याची मागणी करण्यात आली। यासोबतच म्हातार्डी येथील प्रस्तावित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाची मेट्रोची जोडणी करण्याच्या शक्यतेचा विचार करण्याची मागणी करण्यात आली। मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन आणि रेल्वे वाहतूक यांची सांगड घातल्यास दिवा परिसर भविष्यात महत्त्वाचे वाहतूक केंद्र म्हणून विकसित होऊ शकते असे यावेळी सांगण्यात आले। दरम्यान प्रभागातील नॅशनल शाळा साबेगाव जोडणारा रस्ता तसेच वैभव ढाबा जीवदानी नगर रस्ता गेल्या 2 वर्षांपासून रखडलेला असल्याचा मुद्दा खासदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आला। यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले। तसेच दिवा शहरात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठे उद्यान नाना नानी पार्क उभारण्याची मागणी करण्यात आली। याबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन खासदारांनी दिले आहे। यावेळी नगरसेविका अर्चना निलेश पाटील, नगरसेवक बाबाजी पाटील, विभाग प्रमुख निलेश पाटील उपस्थित होते।